नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं स्वागत. 2021च्या पोलीस भरतीमध्ये गणिताचे असे काही प्रश्न विचारले गेले होते, ज्यांनी चांगल्या हुशार विद्यार्थ्यांची देखील झोप उडवली होती. अनेक जण साधी गणिते सोडवण्यात पटाईत असतात, पण जेव्हा टफ आणि लॉजिकल प्रश्न समोर येतात, तेव्हा तिथेच खरी मेरिट ठरते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2021च्या भरतीमधील तेच निवडक आणि कठीण प्रश्न घेणार आहोत, जे सोडवायला विद्यार्थ्यांनी परीक्षेत खूप वेळ लागला होता. पण काळजी करू नका, मी तुम्हाला अशा जबरदस्त शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही हे प्रश्न अवघ्या काही सेकंदात सोडवू शकाल. जर तुम्हाला 2026च्या पोलीस भरतीमध्ये खाकी वर्दी मिळवायची आहे, तर हे कठीण प्रश्न सोडवण्याची कला तुम्हाला आलीच पाहिजे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1. एक माणूस 60 रुपये लिटरने स्पिरिट विकत घेतो, त्यात पाणी घालतो आणि 75 रुपये लिटरने विकतो. जर त्याच्या व्यवहारातील नफा 37.5% असेल, तर स्पिरिट आणि पाण्याचे गुणोत्तर किती? अशा प्रकारचे क्वेश्चन विचारात घेतले आहेत आता सध्या. तर हे क्वेश्चन जे आहेत की ते मेरिट ठरवत आहेत. आता यामध्ये काय केले त्यांनी, नफा तोटा आणि मिश्रण हे दोन्ही चॅप्टर मिक्स केले आणि त्यावरती हा क्वेश्चन आहे. तर इथे बघा काय करायचं आहे आपण. इथं एक तर आपल्याला खरेदी किंमत दिलेली नाही. 60 रुपये लिटरनं तो स्पिरिट घेतोय आणि पाणी घालतोय त्यामध्ये. त्यानंतरची खरेदी किंमत त्याने दिली का? पाणी घातल्यानंतरची खरेदी किंमत दिलेली नाही आहे आणि नंतर 75 रुपयाला विकतोय. त्यामुळे विक्री किंमत त्याने दिलेली आहे. विक्री किंमत दिलेली आहे 75 रुपये. खरेदी किंमत आपल्याला माहीत नाही. इथं काय घेऊया आपण, एक्स घेऊया आणि नफा दिलेला आहे. जर त्याचा व्यवहारातील नफा 37.5% आहे. आता नफा किती आहे इथं, 37.5%. आता आपल्याकडे नफा आहे, विक्री किंमत आहे, आपण खरेदी किंमत काढू शकतो. आता नफा आणि तोटा या चॅप्टरवरील एक बेसिक फॉर्म्युला आपल्याला जो प्रत्येक विद्यार्थ्याला जो माहिती असला पाहिजे, तो फॉर्म्युला कोणता आहे? नफा पर्सेंटेज बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता आपल्याला नफा लक्षात कसा ठेवायचा, जेव्हा नफा कधी होतोय, जेव्हा विक्री किंमत जास्त असते खरेदी किंमतपेक्षा त्यावेळी. आणि आणि छेदात काय लिहायचं, खरेदी किंमत गुणुले 100. आता इथे विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत आहे 75 रुपये लिटरने विकतो, म्हणजे 75 विक्री किंमत आहे. खरेदी किंमत एक्स घेतलेली आहे आपण, म्हणजे 100 आणि नफा किती आलेला आपला 37.5%. आता इथे काय करूया आपण, 100 इथं मल्टिप्लाय आहे, इथं गुणुले आहे 100, इकडे येताना ते काय होईल, भागिले होईल. 37.5 भागिले 100, 75 वजा एक्स भागिले एक्स. आता हे 37.5 हा पॉईंट काढतोय कसा आपण, 37.5चं काय होईल, 375 होईल आणि हे 100च्या जागी काय होणार, 10 येणार. ज्यावेळी इथला पॉईंट आपण काढतोय त्यावेळी छेदाच्या स्थानी 10 वाढवतोय आपण. 75 मायनस एक्स डिवाइड एक्स. आता हे सॉल्व करून घ्या. 25 चोक 100 0, 25 एके 25, 25 पाचा 125, 5 त्रिक 15, 45. 3/8 इज इक्वल टू 75 वजा एक्स भागिले एक्स होईल. आता हा तिरकस गुणाकार करूया. 3x इज इक्वल टू 8 इंटू 75 मायनस 8x. 8x इकडे मायनस आहे, इकडे येताना काय होईल, ते प्लस होईल. 3x प्लस 8x इज इक्वल टू 8 इंटू 75. आता हे 3x 8x किती होईल, 11x इज इक्वल टू, इचं मल्टिप्लिकेशन घेऊया. मल्टिप्लिकेशन किती येईल याचं, 600. म्हणजे एक्स जी आपण खरेदी किंमत मांडली ती काय होईल, 600 भागिले 11. ही काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर स्पिरिट आणि पाण्याचे गुणोत्तर फाइंड करायचं. बरोबर विचारले, स्पिरिट आणि पाण्याचे गुणोत्तर किती असेल. अशा वेळी काय करायचं, तर या ठिकाणी आपल्याला 60 रुपये लिटरने स्पिरिट विकत घेतो, म्हणजे स्पिरिटची व्हॅल्यू काय आहे इथं, 60 रुपये. बरोबर, स्पिरिटची व्हॅल्यू आहे. इथं काय करूया आपण, पाणी 0 असं मानायचं, 0 मानायचं पाणी अशा वेळी. आणि स्पिरिट किती दिलं इथं, स्पिरिट 60 रुपयेचं घेतलंय. आता आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काढले, खरेदी किंमत, ॲव्हरेज खरेदी किंमत किती आहे आपल्याकडं, 600 भागिले 11. आता आपण काय करतोय, इथली व्हॅल्यू कसं काढतोय, 600
600 भागिले 11 वजा 0 आणि 60 मायनस 600 डिवायडेड बाय 11 करतोय, बरोबर. आता स्पिरिट्स आणि पाण्याचं गुणोत्तर आपल्याला याच्यावरून निघेल. किती येईल हे? 600 डिवायडेड बाय 11 येईल. हे 600 डिवायडेड बाय 11 तिरकस गुणाकार केलाय आणि हा किती होईल? 660 वजा 600 भागिले 11. आता हे 11 आपल्याला याचं गुणोत्तर घ्यायचं आहे, बरोबर आहे. स्पिरिट आणि पाण्याचं गुणोत्तर असणार आहे. आता हे काय होईल? 600 भागिले 11 आणि हे होईल 60 भागिले 11. हे 11 निघून जाईल. गुणोत्तर काय येईल? 600 भागिले 60 म्हणजे 10:1 आपलं गुणोत्तर असेल. 10:1 स्पिरिट आणि पाण्याचे गुणोत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपले उत्तर असेल. हा PYQ आहे. परभणी पोलीस भरती 2021 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 2 चॅप्टर एकत्र केलेले आहेत त्यांनी, नफा तोटा आणि कंटेनर 1 मध्ये A:B प्रमाण 5:1 आहे. कंटेनर 2 मध्ये A:B प्रमाण 1:3 आहे. नवीन मिश्रणात A:B 1:1 हवे असल्यास दोन्ही कंटेनरमधील मिश्रणे कोणत्या प्रमाणात मिसळावी? हवं तर हा क्वेश्चन होल्ड करा आणि हा सॉल्व करून पहा तुम्हाला जमतोय काय. क्वेश्चन हा खूप लेंदी आहे पण सोपा तितकाच आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा. हा क्वेश्चन त्यांनी कसं दिलंय? कंटेनर 1 मध्ये 2 द्रव ए आणि बी जे आहेत कंटेनर 1 मध्ये ए आणि बी 5:1 प्रमाणात आहे. कंटेनर 2 मध्ये ए आणि बी 1:3 प्रमाणात आहेत, बरोबर. आता 1:1 प्रमाणात ए आणि बी चे मिश्रण मिसळल्यास या दोन या कंटेनरमधील सामग्री कोणत्या प्रमाणात मिसळावी जेणेकरून आपल्याला हे प्रमाण मिळेल असं त्याने विचारले. आता यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे इथे. कंटेनर 1 मधील द्रव ए चे प्रमाण कसं घेतोय आपण? 5:1 दिले. आपण इथं काय घेऊया? 5:A आपल्याला फक्त एचं प्रमाण घ्यायचं आहे. कोणती तरी एकच क्वांटिटी कन्सिडर करायची अशावेळी. आता एचं कसं घेणार? 5 डिवायडेड बाय 5 प्लस 1 काय होणार? 6. आता 2 मधील काय क्वांटिटी कशी घेणार? 1 डिवायडेड बाय 1 प्लस 3 4. आता रिझल्टंट रेशो हा आणण्यासाठी आपल्याला कंटेनर 1 आणि 2 मधील सामग्री कोणत्या प्रमाणात मिसळायचे असा प्रश्न इथे आहे. तर इथं काय करूया आपण? हे काय करणार आपण? 1/2 मायनस 1/4 आणि 5/6 मायनस 1/2 हे शॉर्ट ट्रिक आहे. आता 1/2 मायनस 1/4 काय येईल? तिरकस गुणाकार करायचा. 4 मायनस 2 डिवायडेड बाय 8 आणि याचा पण तिरकस गुणाकार केला आपण. 5 इंटू 2 10 येईल. मायनस 6 इंटू 1 काय होईल? 6 होईल. डिवायडेड बाय 6 इंटू 2 काय होईल? 12 होईल. म्हणजे त्याचा रेशो काय येईल? 2:8 आणि याचं काय येईल? 4:12 म्हणजे 1:4 आणि हा किती येईल? 1:3. आता यांचा रेशो कसा मिळवायचा? यांचा रेशो मिळवायचा 1/4 डिवायडेड बाय 1/3 असणार आहे. मग 1/4 इंटू 3/1 3:4 या प्रमाणात त्या 2 कंटेनरमधील सामग्री आपल्याला मिसळल्यास रिझल्टंट रेशो जो मिळणार आहे तुम्हाला 1:1 असा मिळेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. 2 शहरे अ आणि ब 100 किलोमीटर अंतरावर आहेत. ब शहराच्या 100 विद्यार्थ्यांसाठी आणि अ शहराच्या 30 विद्यार्थ्यांसाठी एक शाळा बांधली जाणार आहे. वाहतुकीसाठी प्रति विद्यार्थी ₹1.20 खर्च येईल. सर्व 130 विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर होणारा एकूण खर्च शक्य तितका कमी असेल तर शाळा कोठे बांधली पाहिजे? अंकगणितीय तर्कशास्त्राचा हा क्वेश्चन आहे. म्हणजेच काय? यामध्ये मॅथ्स पण आहे आणि रिझनिंग पण आहे. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आन्सर कसं फाइंड करायचं आहे? जर ओरली 2 सेकंदात याचं उत्तर आपल्याला काढता येते. आपल्याला वाहतुकीचा खर्च कमी करायचा आहे. ₹1.20 ने खर्च येणार आहे. तर वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी अ शहरात आपण शाळा बांधली पाहिजे की ब शहरात शाळा बांधली पाहिजे हे फाइंड करायचं आहे. आता व्हिडिओ होल्ड करा तुम्ही आणि तुम्ही उत्तर याचं फाइंड करा की कुठे शाळा बांधली पाहिजे म्हणजे खर्च कमी येईल. तर मी म्हणते ज्या शहरात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्या
त्या शहरात आपल्याला शाळा ही बांधली पाहिजे. आता ब शहराच्या 100 विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधायची आणि अ शहराच्या 30 विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे ब शहरामध्ये जेव्हा आपण शाळा बांधू, त्यावेळी आपल्याला वाहतुकीचा खर्च कमी येईल. हे लॉजिक आहे. आपलं उत्तर असेल डी. तरी आपण काय करूया, एक उत्तर पडताळणी म्हणून एक उत्तर पाहूया याचं कसं करायचं हे. आता अ आणि ब 100 किलोमीटर अंतरावर आहेत. आता हे अ शहर आहे आणि हे ब शहर आहे आणि हे 100 किलोमीटर अंतरावर हे दोन्ही शहरे आहेत, बरोबर. आता शाळा समजा आपण इथे बांधली, ओके. शाळा ही इथे बांधली, तर हे डिस्टन्स काय घेऊया आपण, एक्स एवढं घेऊया. तर ब शहर ही शाळेपासून किती लांब असणार आहे, 100 मायनस एक्स एवढं डिस्टन्स असणार आहे, ते असणार आहे, बरोबर आहे. आता शाळेच्या मुलांना येणारा खर्च बघूया. खर्च कसा काढायचा, अ शाळेचा, इथे काय, अ शाळेच्या 30 विद्यार्थ्यांचा खर्च काय येईल बघा. अ शाळेच्या 30 विद्यार्थ्यांचा खर्च. तर अ शाळेमध्ये 30 विद्यार्थी आहेत, बरोबर. म्हणून 30 घेतलं, गुणवले आपल्याला 1.20 रुपये खर्च प्रति विद्यार्थी यायला हवा आहे, म्हणून 1.20 घेतलं. इंटू काय करायचं आहे, डिस्टन्स असणार आहे, अ शाळेचा खर्च. आता हे किती असणार आहे, बरोबर. 120 गुणले 30 केलं सुरुवातीला आपण, किती आलं, 36 आलं. आणि हे 2 पॉईंट नंतर पॉईंट किती, 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून 2 घरानंतर दिला आणि एक्स म्हणजे 36 एक्स आपला खर्चाला अ शाळेचा 30 विद्यार्थ्यांचा खर्च. आता ब शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थी आहेत, बरोबर. 100 विद्यार्थ्यांचा खर्च काय येईल, काय येणार आहे खर्च, 100 विद्यार्थी खर्च घ्यायचा आपल्याला किती, 1.20 इंटू अंतर किती असणार आहे, 100 वजा एक्स अंतर घेतलं आहे आपलं ब शहराचं शाळेपर्यंत. ब शहराचं शाळेपर्यंत डिस्टन्स किती, 100 मायनस एक्स, म्हणून 100 मायनस. आता हे 120 गुणिले 100 करायचं, किती होणार, 120 आणि हे 2 शून्य, 2 पॉईंट नंतर 2 घर आहेत म्हणून काय दिलं, 2 घरे, म्हणून 100 वजा एक्स. आता हे किती येईल, 120 पॉईंट नंतर जे शून्य असतात त्याची काही व्हॅल्यू नसते, बरोबर. म्हणून 120 गुणिले 100 किती होईल, 12,000 होईल, वजा 120 एक्स हा ब शाळेचा 100 विद्यार्थ्यांचा खर्च. आता टोटल खर्च काढूया आपण. टोटल किती होतोय, तो किती होणार आहे, 36 एक्स प्लस 12,000 मायनस 120 एक्स. हे 12,000 इथे घेतलं आणि हे 120 वजा 36 काय होणार आहे, 84 एक्स. हा झाला पूर्ण सगळा खर्च, बरोबर. पूर्ण वाहतुकीचा खर्च झाला. आता इथे काय करूया, वाहतुकीवर होणारा एकूण खर्च शक्य तितका कमी असेल तर शाळा कोठे बांधावी असे विचारले. एक्स 0 घेतला, म्हणजेच काय घेतला, आता हा 0 म्हणजे अ शहरात शाळा बांधली गेली म्हणायचं, बरोबर. एक्स जेव्हा 0 आहे तेव्हा अ शहरात शाळा. समजा अ शहरात शाळा म्हणजे काय येणार आहे, एक्स बरोबर 0 ठेवायचं आहे. आता इथे काय होणार आहे, 12,000 वजा या इक्वेशनमध्ये आपल्याला हे पुट करायचं, एक्स 0 म्हणजे खर्च किती येईल, 12,000. आता समजा ब शहरात आपण जर शाळा बांधली, ब शहरात शाळा बांधली तर काय करणार आपण, तिथे आता एक्स काय घेणार, शाळा बांधायची, म्हणजेच ब शहराचं शाळेपासून डिस्टन्स किती आहे, 100 मायनस एक्स आहे, बरोबर. आता हे 0 करावं लागणार आपण, ब शहरात शाळा बांधण्यासाठी हे 0 व्हायला हवं. म्हणजे एक्स किती पुट करणार आपण, की आपल्याला हे इक्वेशन पूर्ण 0 मिळणार आहे, बरोबर. हे 0 मिळण्यासाठी, जे ॲक्च्युली ब शहरात शाळा येण्यासाठी हे आपल्याला 0 असावं पाहिजे. म्हणजे हे 0 कधी येईल पूर्ण, तर एक्सची व्हॅल्यू आपण 100 ठेवू. आता इथे एक्सची व्हॅल्यू 100 ठेवूया, 12,000 वजा 84 गुणिले 100, 12,000 वजा 8,400. आता मॅक्झिमम व्हॅल्यू काय ठेवणार आहे आपण, 100च ठेवू शकतोय, त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू ठेवू शकत नाही. तर हे किती येईल, तर 3600 येईल, बरोबर. 3600 खर्च होईल, हा 3600 खर्च. ब शहरात बांधला तर 36 रुपये खर्च येईल आणि अ शहरात जेव्हा शाळा बांधली तर
12,000 रुपये खर्च येईल. मग शाळा कुठे बांधली पाहिजे जेणेकरून आपल्याला वाहतुकीचा खर्च शक्य तितका कमी होईल असा क्वेश्चन विचारला आहे. तर शाळा ही ब शहरात बांधली पाहिजे आणि जो आपण लॉजिक वापरून काढलेला ब शहरात शाळा बांधली पाहिजे. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. आणि जे आपण तर्कशास्त्राने काढलेलं की जिथं शॉर्ट ट्रिक इथं काय यूज केली आपण, विद्यार्थी जास्त कुठे आहेत, तर आपल्याला ज्या शहरात जास्त विद्यार्थी आहेत तिथे आपल्याला शाळा बांधली पाहिजे म्हणजे वाहतुकीचा खर्च कमी येईल. हे झालं लॉजिक, हे झालं शॉर्ट ट्रिक झाली. जर तुम्हाला क्वेश्चन व्हॅलिडेट करायचा होता म्हणून आपण इतका आटापिटा केला, तर आपलं उत्तर काय असेल, ब शहरात आपण शाळा बांधली पाहिजे. तर मित्रांनो, हे होते 2021 मधील टफ प्रश्न. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि शॉर्ट ट्रिक वापरून सोडवले. मला खात्री आहे आता जर असा प्रश्न पुन्हा परीक्षेत आला तर तुमचा एकही मार्क जाणार नाही. लक्षात ठेवा, पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत करून चालत नाही, तर स्मार्ट वर्कही करावं लागतं आणि ते स्मार्ट वर्क करण्यासाठी मी तुमच्यासोबत नेहमीच आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला असेच कठीण वाटणारे इतर काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करा. त्यावर आपण नक्कीच पुढचा व्हिडिओ बनवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून खाकी वर्दीच्या या प्रवासात तुम्ही एकही पाऊल मागे राहणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. थँक यू.